चला, फिल्मची वेळ होत आहे. हो, बस 15 मिनिटात निघूया. मार्केटमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी मी कोणाला तरी बोलवलंय. सर, जिथे हे चिन्ह आहेत तिथे तुम्ही सही करा. बाकीचा फॉर्म मी भरून घेईन. मी सही करतोय, बाकीचं तुम्ही बघून घ्याल ना? तुम्ही निश्चिंत राहा सर. अरे थांबा, ट्रेडिंग अकाउंट फॉर्मवर सही करण्यापूर्वी याला वाचून तर घ्या. मॅडम, हा आमचा स्टँडर्ड ऍप्लिकेशन फॉर्म आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही चेक केलत का की हा ब्रोकर सेबीद्वारा नोंदणीकृत आहे की नाही? या फॉर्म्समधील काही पाने अशी असतात जसे की हे रनिंग अकाउंट मॅन्डेट. यावर सही करणे आवश्यक नाहीये. अच्छा. या अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये काहीच कागदपत्र आहेत ज्यावर सही गरजेची आहे, जसे की KYC डॉक्युमेंट, रिस्क डिस्क्लोजर डॉक्युमेंट, राईट्स अँड ऑब्लिगेशन ऑफ अ क्लायंट आणि डूज अँड डोंट्स. KYC फॉर्ममध्ये आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID नक्की भरा. यामुळे ट्रेडिंग संबंधित सगळे मेसेजेस आणि अलर्ट्स तुम्हाला येत राहतील. या टॅरिफ शीट कुठे आहे? ते मॅडम आज आणायला विसरलो. उद्या नक्की पाठवतो. ट्रेडिंग सुरू करण्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की ट्रेडिंग केल्यावर आपल्याला कोणकोणते शुल्क भरावे लागतील. आणि फॉर्ममध्ये हे देखील निवडावे लागेल की आपल्याला सेटलमेंट दर महिन्याला पाहिजे की दर 3 महिन्यांनी. बरं ऐका, तुम्ही फॉर्म उद्या घेऊन जा. मी नीट वाचून हस्ताक्षर करून तयार ठेवीन. हो. सगळे कागदपत्र मिळाल्यावर तुम्ही आम्हाला त्याची कॉपी नक्की द्या. आता मी सगळ्या गोष्टी समजलो. वित्तीय बाजारमध्ये ट्रेडिंग करण्यापूर्वी सगळी कागदपत्र वाचून आणि समजूनच सही केली पाहिजे. अगदी बरोबर.